मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितले की भाषा कोणतीही असो, मराठी असो किंवा इंग्रजी असो, ती आपण ऐकून शिकतो. त्या भाषेचं वातावरण आपल्या आजूबाजूला असते. त्या भाषेचे शब्द, त्या भाषेचे वाक्य आपल्याला नेहमी आपल्या कानावरती पडतात, आपल्याला ऐकायला मिळतात. जर आपण मराठी भाषा ऐकून शिकू शकतो किंवा इतर भाषा ऐकून शिकू शकतो, तर त्याच प्रकारे आपण इंग्रजी भाषासुद्धा लिसनिंग करून, त्या भाषेचं वातावरण तयार करून आपण इंग्रजी भाषासुद्धा शिकू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला इंग्रजीच्या जास्तीत जास्त संपर्कात यावं लागेल. तुम्हाला इंग्रजीचे वातावरण तयार करावं लागेल. नाव आय कॅन अंडरस्टँड की आपल्या महाराष्ट्रामध्ये इंग्रजीचे वातावरण तेवढे आपल्याला मिळत नसेल. जर तुम्ही एखाद्या व्हिलेजमध्ये राहत असाल, खेड्यामध्ये राहत असाल, तर तिथे इंग्रजीचं वातावरण भेटणं तर ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. बट आपण इंग्रजीचे वातावरण तयार करू शकतो. आपल्याला घरी आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढं इंग्रजीचं वातावरण तयार करावं लागेल. जेवढं शक्य असेल तेवढं आपल्याला त्या भाषेच्या संपर्कामध्ये यावं लागेल, तेव्हा आपण इंग्रजी चांगल्या प्रकारे शिकू शकू. लँग्वेज लर्निंगच्या प्रोसेसमध्ये फर्स्ट स्टेप म्हणजे ती भाषा ऐकणे. तुम्हाला नक्कीच माहिती असेल की एखाद्या कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये जोपर्यंत आपण इनपुट देत नाही, तोपर्यंत कम्प्युटर किंवा लॅपटॉप आपल्याला कोणताही आउटपुट देत नाही. सर्वात अगोदर आपल्याला इनपुट द्यावा लागतो आणि त्यानंतर कम्प्युटरमधून काही ना काही आपल्याला आउटपुट मिळतो. सिमिलरली इंग्लिश लँग्वेजसोबतही आपल्याला तसेच करायचे आहे आणि तसेच होते सुद्धा. जोपर्यंत तुम्ही भाषेचे इनपुट काहीतरी देणार नाही, इंग्लिश लँग्वेजचं इनपुट घेणार नाही, तोपर्यंत आउटपुट तुम्हाला मिळणार नाही. आता इंग्रजी लँग्वेजमध्ये इनपुट आणि आउटपुट काय राहणार की इनपुट म्हणजे भाषा ऐकणे, भाषेला आत्मसात करणे, भाषा तुमच्यामध्ये किती जात आहे, तुम्ही ती भाषा किती ऐकत आहात, किती वाचत आहात, तुम्हाला ती किती ऐकायला मिळत आहे, ही झालं भाषेचं इनपुट. जर तुम्ही एखादं सेंटेन्स कधी ऐकलेलंच नसेल, तुमच्या माइंडमध्ये ते सेंटेन्स कधी गेलंच नसेल, तुमच्या कानामध्ये ते गेलंच नसेल, तर ते तुम्ही प्रोसेस करून बोलूच शकणार नाही. तर इंग्लिशचं जोपर्यंत तुम्हाला इनपुट मिळत नाही, तोपर्यंत आउटपुट देणे खूप अवघड जाते. त्यामुळे आपण मे आय कम इन, सॉरी, प्लीज, ऑफकोर्स, हे जे सेंटेन्सेस आहेत, या सेंटेन्सेसचा आपल्याला लहानपणापासून इनपुट मिळालेला आहे. त्यामुळे हे सेंटेन्स आपण इझिली बोलू शकतो, म्हणजे या सेंटेन्सचा आउटपुट आपण इझिली देऊ शकतो. तर पहिली स्टेप हीच आहे की तुम्हाला इंग्लिश लँग्वेजचं इनपुट घ्यावं लागेल. आणि इनपुट म्हणजेच लँग्वेज लिसनिंग. तुम्ही जेव्हा भाषा ऐकाल तेव्हा त्या भाषेचं इनपुट तुमच्यामध्ये जाणार, म्हणजे ती भाषा तुमच्यामध्ये उतरेल. तुम्ही ती भाषा ऐकाल, प्रोसेस कराल आणि त्यापैकी जेवढेही सेंटेन्सेस तुम्ही लक्षात ठेवू शकता, जेही सेंटेन्स तुमच्यामध्ये इनपुट झालेले आहेत, तेच सेंटेन्स तुम्ही त्या सेंटेन्सेसचं तुम्ही आउटपुट देऊ शकाल. यासाठी तुम्हाला इंग्रजीचे वातावरण तयार करावे लागेल. आता तुम्ही म्हणाल की आमच्या आजूबाजूला इंग्रजी जास्त बोलली जात नाही, आम्हाला इंग्रजी ऐकायला मिळत नाही, इंग्रजीचे वातावरण तयार करणे डिफिकल्ट आहे. तर असं काहीही नाही आहे. छोट्या छोट्या स्टेप्स घेऊन तुम्ही हळूहळू इंग्रजीचे वातावरण घरीच तयार करू शकता. आतापर्यंत तुम्ही तुमच्या भाषेच्या वातावरणामध्ये राहत होते, तुमचीच भाषा तुम्हाला ऐकायला मिळत होती, बट छोटे छोटे चेंजेस करून तुम्ही इंग्रजीचे वातावरणसुद्धा तयार करू शकता. तर तुम्हाला फक्त छोटे काही चेंजेस करायचे आहेत, दॅट आय एम गोइंग टू टेल यू इन दिस व्हिडिओ. आणि याची सुरुवात तुम्हाला तुमच्या घरापासून करायची आहे. असं म्हणतात की कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात आपल्या घरापासून करायला हवी. आणि घरच एक अशी जागा आहे जिथे आपण जास्त कम्फर्टेबल असतो आणि तिथे आपण आपला सर्वात जास्त टाईम स्पेंड करतो. तर इंग्रजीचे वातावरण तयार करण्याची सुरुवात तुम्हाला तुमच्या घरापासून करायची आहे. नंबर 1, तुमच्या घरामध्ये भिंतीवरती तुम्हाला इंग्लिशचे चार्ट्स लावायचे आहेत. चार्ट्समध्ये तुम्ही पोएम, वर्ड्स, इम्पॉर्टंट वर्ड्स असतील, इडियम्स असतील, फ्रेजेस असतील, प्रोव्हर्ब्स असतील, डेली यूजचे काही सेंटेन्सेस असतील, असे काही वर्ड्स असतील जे तुम्हाला लर्न करायचे आहेत. टेन्सचे चार्ट्स तुम्ही लावू शकता, हेल्पिंग वर्ब, ऑक्झिलरी असे चार्ट्स तुम्ही लावू शकता. घरामध्ये तुमची रूम असेल किंवा हॉल असेल किंवा तुमचा स्टडी टेबल असेल, त्याच्यासमोर तुम्हाला इंग्लिशचे चार्ट्स लावायचे आहेत, जेणेकरून जेव्हा पण तुम्ही घरामध्ये येणार तेव्हा तुमची नजर त्या भिंतीवरती, त्या चार्ट्सवरती पडेल. आणि घरामध्ये आल्याच्यानंतर ते चार्ट्स तुम्हाला डेली वाचायचे आहेत, रीड करायचे आहेत. अँड मेक शुअर की ते चार्ट्स रिमूव्हेबल असले पाहिजे. म्हणजे जर तुम्ही काही 10 सेंटेन्सेस जर भिंतीवरती लावलेले असतील, तर ते तुम्हाला डेली वाचायचे आहेत आणि डेली लाईफमध्ये यूज करायचे आहेत. एकदा तुम्हाला त्या 10 सेंटेन्सवरती कॉन्फिडन्स आल्याच्यानंतर ते 10 सेंटेन्सेस रिमूव्ह करून तुम्ही त्या जागी दुसरा एक चार्ट लावू शकता, जोही तुम्हाला शिकायचा आहे. टिप नंबर 2, जर तुम्हाला मोटिवेशनल थॉट्स आवडत असतील तर इंटरनेटवरती जा, काही मोटिवेशनल थॉट्स जे तुम्हाला आवडतील त्याची प्रिंटआउट घेऊन या आणि घरामध्ये लावा. तर ते थॉट्स तुम्ही डेली वाचल्याच्या नंतर तुमच्या लक्षातही राहतील,
ते थॉट्स तुम्हाला मोटिवेटेडसुद्धा ठेवतील आणि कधी पण एखादी अशी सिच्युएशन आली जिथे तो थॉट मॅच करत असेल तर त्यावेळेस ते तुम्ही थॉट यूज करू शकता आणि याने तुमचं इम्प्रेशनसुद्धा पडेल, कारण की थॉट्स जेव्हा आपण आपल्या बोलण्यामध्ये यूज करतो तेव्हा आपलं चांगलं इम्प्रेशन पडते. टिप नंबर 3, तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याला सांगा की तुम्हाला इंग्रजी शिकायची आहे आणि इंग्लिश शिकण्यासाठी तुमच्या घरच्यांनी तुम्हाला मदत करावी. तुमच्या आईला, वडिलांना, तुम्हाला बहीण भाऊ असेल तर त्यांना सांगून ठेवा की तुम्हाला इंग्रजी शिकायची आहे आणि ती शिकण्यासाठी त्या सर्वांनी तुम्हाला मदत करावी. मदत कशी करावी की जर तुम्ही जेही सेंटेन्सेस जर पाठ करत असाल, काही शिकत असाल तर ते सेंटेन्सेस तुम्ही त्यांच्यासोबत वापरून बघा. सुरुवातीला ते तुमची मजाक उडवतील, तुमच्यावरती हसतील, बट जर तुम्ही त्यांना सांगून ठेवले की मला एखादी गोष्ट शिकायची आहे तर ते डेफिनेटली तुम्हाला सपोर्ट करतील आणि तुम्हाला हेल्पसुद्धा करतील. तर घरच्यांना अगोदर सांगून ठेवा की तुम्हाला इंग्रजी शिकायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला त्यांची मदत हवी आहे, कारण की स्ट्रेंजरसोबत इंग्रजी बोलणे हे अवघड जाते. त्यामुळे घरच्या लोकांसोबत, घरच्या मेंबरसोबत तुम्ही कम्फर्टेबल असता. तुमच्या बहिणीसोबत, भावासोबत, आईसोबत तुम्ही सुरुवातीला काही सेंटेन्सेस यूज करण्याचा प्रयत्न करा आणि ते कम्फर्टेबल, त्यांच्यासोबत तुम्ही बोलायला कम्फर्टेबल झाल्यानंतर बाहेरसुद्धा तुम्ही ते सेंटेन्सेस यूज करू शकता. टिप नंबर 4, घरामधील जेवढेही तुमच्या वस्तू असतील त्या सगळ्यांचे नाव तुम्हाला इंग्लिशमध्येच घ्यायचे आहे. ज्या वस्तूचे नाव तुम्हाला इंग्रजीमध्ये माहिती नसेल त्याला डिक्शनरीमध्ये शोधा किंवा तुमच्या फोनवरती शोधा. आणखी एक गोष्ट तुम्ही यामध्ये करू शकता की घरातील वस्तूंचे नाव तुम्ही एका पेजवरती लिहू शकता आणि त्याला कापून त्या वस्तूवरती चिकटवू शकता आणि जोपर्यंत तुम्हाला त्या वस्तूला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत ती चिठ्ठी जे तुम्ही लिहिलेलं आहे ते त्यावरतीच राहू द्या. एकदा लर्न झाल्याच्या नंतर ते तुम्ही काढून घेऊ शकता. ही सुद्धा तुम्हाला घरातील जे वस्तू आहेत ते शब्द पाठ करायला तुम्हाला हेल्प करेल. टिप नंबर 5, घरामध्ये काही इंग्रजीचे पुस्तके आणून ठेवा. अपार्ट फ्रॉम युअर सिलेबस बुक, तुमचं स्कूलचं किंवा कॉलेजचं बुक असेल त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्टोरी बुक आणू शकता. इंटरनेटवरती स्टोरीजचे भरपूर PDF आणि बुक्स अवेलेबल आहेत, त्याचं तुम्ही प्रिंटआउट घेऊन येऊ शकता किंवा एखादी नोवेल तुम्ही रीड करू शकता किंवा एखादं मोटिवेशनल बुक इंग्लिशमध्ये घेऊन तुम्ही घरामध्ये ठेवायचं आहे आणि फक्त ठेवायचं नाही आहे तर डेली मिनिमम 1 पेज तरी तुम्हाला वाचायचं आहे. टिप नंबर 6, वॉच TV. TVवरती काही चॅनल्स असतात जे इंग्लिशमध्ये असतात, जसे की न्यूज चॅनल असतील, स्पोर्ट्सचे चॅनल्स असतील ज्यामध्ये क्रिकेट, फुटबॉल वगैरे जे स्पोर्ट येतात ते इंग्लिशमध्ये राहतात, त्याची कॉमेंट्री इंग्लिशमध्ये राहते. काही न्यूज चॅनल्स इंग्लिशमध्ये राहतील किंवा काही कार्टून चॅनल्स असतील जे इंग्लिशमध्ये राहतील तर ते तुम्हाला ऐकायचं आहे. जर घरचे तुम्हाला TV बघू देत नसतील किंवा तुम्ही बघत नसाल तर घरच्यांना सांगून ठेवा की मी इंग्रजी शिकण्यासाठी TV बघत आहे. रोजचे 10 ते 15 मिनिट तुम्ही इंग्लिश कॉमेंट्री ऐकू शकता, इंग्लिश न्यूज तुम्ही बघू शकता किंवा एखादा इंग्लिशमधला प्रोग्राम बघू शकता. नॅशनल जिओग्राफी असेल, डिस्कवरी चॅनल वगैरे असेल तर या सर्वांमध्ये तुम्हाला इंग्रजी ऐकायला मिळेल. तर त्यामुळे घरी असताना तुम्ही 10 ते 15 मिनिट इंग्लिश ऐकू शकता तुमच्या TVवरती. टिप नंबर 7, तुमच्या घरामध्ये जर एखादा असा फॅमिली मेंबर असेल ज्याला इंग्रजी बोलता येत असेल, ज्याला इंग्रजी समजत असेल तर त्याला सांगून ठेवा की आपण घरामध्ये आजपासून फक्त इंग्रजीमध्येच बोलणार. जर तुम्हाला डायरेक्टली इंग्लिश बोलणं जर अवघड वाटत असेल तर तुम्ही जेवढेही तुम्हाला इंग्रजी शब्द माहिती असतील तर तुमच्या कम्युनिकेशनमध्ये, कन्व्हर्सेशन करताना जेवढे शक्य होईल तेवढे इंग्रजी वर्ड्स वापरण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू यूज इंग्लिश वर्ड्स ॲज मच ॲज पॉसिबल. जसं की घरामध्ये दरवाजा असतो तर दरवाजाला दरवाजा म्हणण्याऐवजी तुम्ही डोअर म्हणू शकता. खिडकीला खिडकी नका म्हणू, विंडो म्हणा. पाण्याला पाणी न म्हणता तुम्ही वॉटर म्हणू शकता. म्हणजे हे जे डेली लाईफचे जे वर्ड्स आहेत त्यांना तुम्हाला इंग्लिशसोबत रिप्लेस करायचं आहे. हळूहळू तुम्हाला इंग्लिश बोलण्याची, इंग्लिश शब्द वापरण्याची सवय होऊन जाणार. तर तुमच्या घरी कोणी तुमची बहीण असेल, भाऊ असेल, तुमचे अंकल वगैरे असतील, कोणीही असेल तर त्या मेंबरला सांगून ठेवा की आजपासून माझ्यासोबत इंग्लिश वर्ड्स यूज करा किंवा इंग्लिशमध्येच बोला. नेक्स्ट टिप आहे की तुमच्या फोनची डिफॉल्ट लँग्वेज इंग्लिश ठेवा. मोस्ट ऑफ द फोनची लँग्वेज इंग्लिशच असते, डिफॉल्ट लँग्वेज इंग्लिशमध्ये असते. बट मी काही असेही स्टुडंट्स बघितलेले आहेत जे येथे इंग्रजी शिकण्यासाठी येतात बट त्यांच्या फोनची लँग्वेज मराठी असते, ते मराठीमध्ये फोन यूज करतात. तर तुमच्या फोनची जर लँग्वेज मराठी असेल तर आत्ताच चेंज करून घ्या. नेक्स्ट टिप आहे की व्हॉट्सअपवरती चॅटिंग करताना किंवा कुठलाही सोशल मीडिया ॲप यूज करताना तुम्हाला इंग्लिश जास्तीत जास्त यूज करायची आहे. टायपिंग करताना, चॅटिंग करताना ट्राय टू यूज इंग्लिश वर्ड्स इन युअर चॅटिंग. सेंटेन्सेससुद्धा तुम्ही यूज करू शकता. काही कॉमन सेंटेन्सेस असतात, जेवण झालं का, तू ऑनलाईन कधी आला, त्यानंतर मी तुला फोटो पाठवले होते, मला माझे फोटोज पाठव, तुझं स्टेटस पाठव. हे जे कॉमन सेंटेन्सेस असतात डेली लाईफमधले ते तुम्ही शिकून घ्या आणि चॅटिंग करताना तुम्हाला हेच सेंटेन्सेस वापरायचे आहेत.
यामुळे तुम्हाला इंग्लिशच्या एन्व्हायरमेंटमध्ये राहण्यासाठी मदत होणार. म्हणजे तुम्ही फोन जरी यूज करत असाल, चॅटिंग जरी करत असाल, त्या टाईमला सुद्धा तुम्ही इंग्रजी शिकत असाल तर टायपिंग करताना जास्तीत जास्त वर्ड्स यूज करा, जास्तीत जास्त कॉमन सेंटेन्सेस यूज करण्याचा प्रयत्न करा आणि टायपिंगसुद्धा इंग्लिशमध्येच करा. शेवटची टीप आहे की अशा व्यक्तींसोबत राहा ज्या व्यक्तींना इंग्रजी शिकायची आहे किंवा ज्या व्यक्तीला इंग्रजी येते. अशा व्यक्तींसोबत राहिल्यामुळे तुम्हाला तुमच्या स्टडीमध्ये आणि इंग्रजीमध्ये सुद्धा भरपूर हेल्प होणार. ज्या विद्यार्थ्याला इंग्रजी शिकायची आहे तो सुद्धा डेली प्रॅक्टिस करणार, डेली अभ्यास करणार. तो जो शिकेल तो व्यक्ती तुमच्यासोबत शेअर करणार. तुम्ही त्याच्या थ्रू काही गोष्टी शिकू शकता. ज्या गोष्टी तुम्ही डेली शिकता ते तुम्ही त्याच्यासोबत शेअर करू शकता. म्हणजे दिस इज विन विन सिच्युएशन की तुम्हीसुद्धा शिकत आहात, त्यालाही शिकवत आहात, तो सुद्धा काही ना काही नवीन शिकत आहे आणि तुमच्यासोबत शेअर करत आहे. याने तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी आणि इंग्रजीचा अभ्यास करण्यासाठी एक पार्टनरसुद्धा मिळेल. तर मित्रांनो, हे काही छोटे छोटे बदल होते जे करून तुम्ही तुमच्या घरामध्येच इंग्रजीचे वातावरण तयार करू शकता. मित्रांनो, शेतकरी शेतामध्ये बी पेरतो, पण बी पेरल्यानंतर लगेच त्याचे रोपटे होत नाही. त्यासाठी अगोदर जमीन सुपीक बनवावी लागते, त्या जमिनीला पाणी द्यावं लागते, खतपाणी घालावं लागते, त्यानंतरच पीक उगवते. जर तुम्ही वाळवंटामध्ये कमळ जर लावलं तर तिथे कमळ उगवणार नाही. त्यासाठी तशी जमीन हवी आहे. म्हणूनच तुम्हालासुद्धा इंग्रजी शिकण्यासाठी ती जमीन तशी असायला हवी. तुमच्याकडे ते वातावरण असायला हवं ज्या वातावरणामध्ये तुम्हाला इंग्रजीचं पीक काढता येणार. तर हेच आपण केलेलं आहे. तुमच्या घरापासून सुरुवात केलेली आहे वातावरणाची. ती जमीन, ती माती, ते पोषक वातावरण तुम्हाला मिळालं पाहिजे जेणेकरून चांगल्या प्रकारे तुम्ही इंग्रजी शिकू शकाल. तर ह्या गोष्टी तुम्हाला इंग्रजी शिकण्यासाठी करायच्या आहेत. तुमचं शेत तुम्हाला सुपीक बनवायचं आहे, त्याला रोज खत पाणी घालायचं आहे. तुमच्या आजूबाजूला जेवढं पॉसिबल असेल तेवढं तुम्हाला इंग्रजीचं वातावरण तयार करायचं आहे आणि या वातावरणामध्ये तुम्ही चांगल्याच प्रकारे लवकरच इंग्रजी शिकू शकाल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.